हॅलो एव्हरीवन. सो बऱ्याच दिवसांनी मी घेऊन आलो आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ. आणि आज आपण जाणार आहोत गोकर्ण आणि मुरुडेश्वरला. गोकर्ण आणि मुरुडेश्वरच्या ह्या ट्रिपमध्ये माझ्यासोबत असणार आहे अजय, प्रणव व आदित्य, हे माझे 3 मित्र. सो दुपारी 3:30ची आमची LTT स्टेशनवरून ट्रेन होती. त्या ट्रेनला पकडण्यासाठी आम्ही लोकमान्य टिळक टर्मिनसला जाऊन पोचलो. ट्रेनमध्ये बसल्यावर ट्रेन बरोबर 3:30 वाजता LTT स्टेशनवरून निघाली. माझ्या मित्राने DSLR कॅमेरा आणला होता. त्या कॅमेऱ्यामधून तो फोटोग्राफी करत होता. तेच करता करता आमच्या ट्रेनच्या प्रवासाला सुरुवात झाली. ट्रेनमध्ये आम्ही साऊथ इंडियन लँग्वेज ऐकून हैराण झालेलो. सोबतच आमचा विरंगुळा म्हणून आम्ही 3 जण लुडो हा गेम सुरू केला. लुडो गेम खेळता खेळता कल्याण स्थानकाला अजून एकदा गर्दी वाढली. ट्रेनमध्ये चढणाऱ्यांची संख्या खूपच वाढली होती व रात्री आम्ही तिकडे ट्रेनमध्ये जेवण मागून नाश्ता करून व आमच्या रात्रीचा आहार घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. पहाटे 4च्या सुमारास आम्ही जाऊन पोचलो, ते म्हणजे गोकर्ण रेल्वे स्थानकावर. गोकर्ण रेल्वे स्थानकावरून आम्ही रात्री 3 व 4च्या सुमारास तिथे पोचलो होतो. तिथून आम्ही सकाळी आमच्या हॉटेलवर जाऊन पहाटेच्या वॉकसाठी बाहेर निघालो. बाहेर येताना आम्हाला गोकर्णमधील मंदिरंसुद्धा खूप अशी वेगवेगळ्या प्रकारची दिसत होती, जसं हे शिवलिंगाचं मंदिर. गोकर्णच्या मंदिरात व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हतं व तिथे हा पारंपरिक पोशाख घालणंसुद्धा महत्त्वाचे होते. तिकडचं आम्ही दर्शन करून आम्ही आलो ते म्हणजे गोकर्ण बीचवर. गोकर्ण बीचवर आम्ही फोटोग्राफीसाठी इथे पहाटेच येऊन गेलो. हा माझा मित्र प्रणव सगळ्यांचे DSLRमधून फोटो काढणार होता. फोटो काढून झाल्यावर बीचचे थोडे मजा लुटल्यावर आम्ही आलो ते म्हणजे गोकर्णजवळील एका कॅन्टीनमध्ये. तिथे आम्ही नाश्ता केला, ते म्हणजे मसाला डोसा. मसाला डोसा खाल्ल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. गोकर्ण ही जागा बीच हॉपिंगसाठी खूप अशी फेमस आहे. बीच हॉपिंग म्हणजे एका बीचवरून दुसऱ्या बीचवर जाणं. गोकर्णमध्ये सुमारे 5 समुद्र किनारे आहेत. तिथून आम्ही आमच्या पहिल्या समुद्र किनाऱ्यावरून प्रवास सुरू केला. पहिल्या समुद्र किनाऱ्यावरून जाताना इथे बरेच असे ऊन पडले होते. उन्हातून चालता चालता आम्ही जाऊन पोचलो आमच्या पहिल्या ठिकाणी, ते म्हणजे महाकाली गुफा. ह्या गोकर्ण गुफांमध्ये तुम्हाला पुरातन काळातील शिवमंदिर असे दिसून येईल. त्या शिवमंदिरात जाण्यासाठी तुम्हाला ही जमिनीच्या आतमध्ये दिसत असलेली गुफेमध्ये घुसावे लागते. गुफेच्या आत शिरताच तुम्हाला एक असं छिद्र दिसून येईल, ज्यामधून तुम्हाला प्रकाश हा आतल्या गुफेतल्या मंदिरावरती पडताना दिसेल. त्या गुफेतून दर्शन घेऊन आम्ही आमच्या पुढील प्रवासाला निघालो. तिथून आम्ही रिक्षा करून थेट जाऊन पोचलो ते म्हणजे बेलंकन बीचला. बेलंकन बीच हा एकदम टापटीप व साफसुथरा असा बीच आहे. या बीचवर मोस्टली माणसांची वर्दळ नसते, त्यामुळेच का होईना ह्या बीचवरती जराही कचरा तुम्हाला दिसून येणार नाही. इथे एक ट्रेकिंगचा ग्रुपसुद्धा आला होता, जो इकडनं गोकर्णची फेमस बीच ट्रेकिंग सुरू करत होते. आम्हीसुद्धा त्यांच्या मागे आमची बीच ट्रेकिंग सुरू केली. हळूहळू पावलं शोधत पाऊलवाटा बघत व जंगलातून वाट काढत आम्ही आमच्या बीच ट्रेकिंगला सुरुवात केली. बीच ट्रेकिंगला जाताना रस्त्यामध्ये बरेच असे झाडं, झुडपं व रस्ते दिसत नव्हते. बऱ्याच ठिकाणी आम्ही हरवलोही होतो, पण कसेबसे आम्ही तिकडनं बाहेर आलो. तेथील स्थानिक नागरिकांची मदत घेत व लोकांना विचारत आम्ही आमच्या जाऊन पोचलो पहिल्या बीचला, हे म्हणजे पॅराडाईज बीच. पॅराडाईज बीच हे खरंच एक पॅराडाईज आहे. ह्या बीचवरती मुळात तुम्हाला मोस्टली फॉरेनची लोक दिसून येतील. फॉरेनर्स लोक इथे ह्या बीचवर येतात, कारण की हा बीच कोणत्याही रस्त्याने कनेक्टेड नाही आहे. इथे तुम्हाला यायचे असेल तर तुम्ही फक्त ट्रेकिंग करून येत असाल. जसे तुम्ही या व्हिडिओत बघू शकतात, इथे बरेच असे फॉरेनर्स आले आहेत. इथे बीच कॅम्पिंगही होते. हा जाऊया ना पुढे. बरेचसे लोक बाहेरून इथे तंबू घेऊन येतात व इथे तंबू लावून स्वतःचे राहतात, जसे तुम्ही बघू शकतात. सो माझा मित्र प्रणव हा एका फॉरेनर सोबत बोलण्यासाठी गेला. हाऊ डू यू फील? How do you feel? Are you going to dive or what? Dive? Yeah, or just gonna jump? No, where jump? Here, in water only. Just
सो जसं तुम्ही पाहत असाल त्या फॉरेनरने आम्हाला पाण्यामधली उडी दाखवली व आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो, कारण की बीच ट्रेकिंगमधला हा पहिलाच बीच होता. असेच आम्हाला पुढचे 3 बीच पुढे जायचे होते. एका समुद्र किनाऱ्यावरून दुसऱ्या बीचवर जाण्यासाठी तुम्हाला इथे पाऊल वाट शोधत शोधत जावी लागते. इकडच्या वाट्या खूपच निमुळत्या होत्या व पाणीसुद्धा लागूनच होते, म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्ही सावधगिरी बाळगूनच या. सो जसं तुम्ही बघत असाल माझा मित्र प्रणव कसा पाण्याच्या मधोमध उभा होता. इथे पाण्याचा प्रवाहसुद्धा बराच असा होता, त्यामुळे खूपच सावधतेने आम्ही आमची पावलं पुढे पुढे टाकत होतो. पुढच्या बीचचं नाव होतं ते म्हणजे हाफ मून बीच. हाफ मून बीचचा रस्ता शोधताना आम्हाला बऱ्याच अशा नाकेनऊ आल्या. त्या हाफ मून बीचला जाताना आम्ही एका गावामध्ये पोचलो. तिथे समुद्रकिनारसुद्धा एक गाव वसलं होतं. त्या गावामध्ये आम्ही वाटा काढत काढत गावातल्या शेतांमधून चालत चालत आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. सो बेसिकली खूप चालून चालून आम्ही आलो आहे फायनली हाफ मून बीचवरती. आणि खतरो के खिलाडी बनून आलो आहे. सो हाफ मून बीचवर आम्ही कसे कसे पोचलो. तिथे आम्ही जास्त वेळ काढला नाही, कारण की आम्हाला बराच प्रवास पुढे जायचा होता, कारण मेन ट्रेकिंग तर पुढे होती. पुढच्या वाटेत आम्हाला इको पॉईंटसुद्धा दिसला. बोल इको पॉईंटचा इको तुम्हाला व्हिडिओमध्ये ऐकायला जरी आला नसेल, पण इकडनं दिसणारं दृश्य हे खूपच भारी होतं. तिकडनंच आम्ही आमच्या पुढच्या वाटचालीस सुरुवात केली, ज्यात आमची दमछाक झाली होती. बेसिकली ट्रेक करत करत कुठच्या कुठे आम्ही आलो आहे. आणि फायनली आमच्या जीवात जीव आला व आम्ही लिंबू पाणी पिलं, कारण आम्ही पोचलो होतो आमच्या लास्ट स्टॉपला, ते म्हणजे ओम बीचला. हा ओम बीचचा टॉप व्ह्यू आहे. ओम बीचला तुम्हाला बरेच असे लोक दिसतील, कारण की इकडनं रस्ते कनेक्टेड होते. इथून डायरेक्ट तुम्हाला गोकर्णसाठी रिक्षाही मिळणार होती. त्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही आता ओम बीचवरतीच मस्ती करणार, मजा करणार व इथेच आम्ही खाणार पिणार. सो पहिला आम्ही ओम बीचला गेल्या गेल्या इथे बऱ्याच अशा लोकांना नाचताना गाताना बघितले. मोस्टली फॉरेनर्स हे बाहेरच्या देशातून इथे एन्जॉय करण्यासाठी येतात. हां 1 मिनिट. गोकर्णमध्ये आलात आणि नमस्ते कॅफेला गेलात नाही तर गोकर्ण ट्रिप तुमची पूर्ण होत नाही. सो ॲज पर रिच्युअल्स आम्ही नमस्ते कॅफेमध्ये आलो. नमस्ते कॅफे हे गोकर्णमध्ये समुद्राच्या बाजूला बसलेले फेमस कॅफे आहे. हे कॅफे ओम बीच या बीचवरती तुम्हाला मिळेल. ह्या कॅफेमध्ये आम्ही आमची दुपारची न्याहारी करण्यासाठी गेलो. ह्या कॅफेमधून आम्ही बरेच असं बीच व्ह्यू घेत घेत आमच्या जेवणाचा आनंद लुटला. समुद्राकडे बघत बघत पास्ता व पिझ्झा खात खात आम्ही आमच्या गोकर्णमधून पुढील प्रवासासाठी निघालो. गोकर्ण बसस्टँडवरून आमची पुढची बस होती ते म्हणजे मुरुडेश्वरला जाणारी. पण मुरुडेश्वरला जाण्याआधी आम्हाला 2 बस बदलायला लागणार होत्या. दिवसभर ट्रेकिंग केल्यामुळे मुलं थकली होती, तरीसुद्धा कसेबसे आपल्या बॅगा घेऊन आम्ही निघालेलो आमच्या पुढच्या प्रवासाला. मुरुडेश्वर शहरामध्ये जाण्यासाठी आमची ही दुसरी बस होती, ज्या बसमध्ये आम्ही बसलो व रात्री जाऊन पोचणार होतो 8च्या सुमारास, ते म्हणजे मुरुडेश्वर. गोकर्णावरून सुमारे 1.5 ते 2 तासात आम्ही पोचलो ते म्हणजे मुरुडेश्वर शहरामध्ये. मुरुडेश्वर शहरामध्ये आम्ही मेन हायवेवर उतरलो. तिथून मुरुडेश्वर मंदिर हे अवघ्या 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. मुरुडेश्वरला हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश होऊन व सगळं सामान ठेवून आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो, ते म्हणजे रात्रीचं जेवण करण्यासाठी. मुरुडेश्वरला पहाटे उठून पहाटेच मुरुडेश्वर मंदिरामध्ये जाण्याची मजा काही औरच असते. पहाटेच आम्ही मुरुडेश्वरच्या बाजारातून चालत चालत गोपुरा ह्या मंदिरामध्ये जात होतो. साऊथ इंडियन मंदिरांचं बांधकाम व रचना ही खूपच देखण्यासारखी असते. इकडे मंदिरामध्ये आम्ही सकाळचा प्रसाद खाण्यासाठी पहाटेच गेलो होतो. ह्यांच्या इथे प्रसादामध्ये तुम्हाला पोहे व दूध असं देण्यात आलं. तिथूनच आम्ही फेमस म्हणजे मुरुडेश्वरमधली मोठी शंकराची मूर्ती, ह्या मूर्तीचं दर्शन करण्यासाठी मूर्तीच्या पायथ्यापाशी जाण्यासाठी निघालो.
ह्या मंदिराच्या बाजूलाच असल्यामुळे ह्या मूर्तीपासून तुम्हाला पूर्ण मुरुडेश्वर बीच दिसण्यात येते. मुरुडेश्वर बीच व गोपुराचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या हॉटेलला परत आलो. तिथून आम्ही बाईक रेंट केली होती. त्या रेंटेड स्कूटीचं आम्ही आर्यन बाईक रेंटल सर्व्हिसमधून घेतली होती. तिथून आम्ही निघालो ते म्हणजे आमच्या पुढच्या प्रवासाला होनावर. होनावरला जायच्या वेळी आम्ही आमच्या स्कूटीने पूर्ण रस्त्यांचे दृश्य बघत मस्तपैकी जात होतो. होनावर ही जागा फेमस आहे बॅक वॉटर बोटिंगसाठी. येथील बोटिंगचे रेट्स तुम्हाला 1400 ते 1500 1 ते 1.5 तासासाठी मिळून जाईल, तेही प्रायव्हेट बोट. इथे तुम्हाला ह्या बोटिंगमध्ये तुम्हाला जवळपास 3 ते 4 पॉईंट्स फिरवले जातात, जे तुम्ही स्वतःही सिलेक्ट करू शकतात और त्यांच्या हिशोबाने तुम्ही जाऊ शकतात. बोटीचा प्रवासासाठी आमची सुरुवात झाली. बोटीमध्ये बसल्यावर फोटो काढत व पाणी बघत आम्ही निघालो आमच्या पुढच्या पॉईंट्सकडे. होनावरमधली बोट ही तुम्ही नक्कीच ट्राय करा. हे एक मस्ट विजिट पॉईंट आहे. नदीतून थोडेच पुढे जाता तुम्हाला नदीच्या दुतर्फा झाडं, नारळाची झाडं व तिकडे वस्ती दिसून येईल. ह्या वस्तीतून जात पुढे आम्ही जाऊन पोचलो ते म्हणजे लोटस पॉईंटला. लोटस पॉईंटमध्ये लोटस तर फुलले नव्हते, पण ॲटलीस्ट आम्ही पाणी तरी बघितलं. पुढे आलो आम्ही ते म्हणजे एक ब्रेक घेण्यासाठी. लिंबू पाणी पिऊन आम्ही केरला पॉईंटला गेलो. केरला पॉईंटमध्ये दोन्ही साईडला झाडांच्यामध्ये फोटो काढून तिथून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. परतीचा प्रवास म्हणजे इकडनं पुन्हा एकदा बोट घेऊन आम्ही आमच्या मूळ ठिकाणी जाऊन पोचलो. होनावर बॅकवॉटर बोटिंगनंतर आमचा पुढचा स्पॉट होता ते म्हणजे मँग्रोव्ह बोर्डवॉक. मँग्रोव्ह म्हणजे खारफुटी. मँग्रोव्ह बोर्डवॉकमध्ये आम्ही फोटो काढले, तिथे व्हिडिओ शूट केले व निसर्गाचा आनंद घेत आम्ही आमच्या पुढच्या पॉईंटसाठी निघालो. पुन्हा एकदा आम्ही आमचे स्कूटर घेत हवा चिरत आम्ही पुढील स्टॉपकडे जाण्यासाठी निघालो. गोकर्णमध्ये महेंद्र नावाचा माझा मित्र भेटायला येणार होता, म्हणून आम्ही हायवेलगतच एका स्टॉलमध्ये चाय पिण्यासाठी थांबलो. अजय, आदित्य व प्रणव सगळेच गाडी चालून दमले होते. ह्याच बीचच्या शेजारी एक क्रेन लावली होती, ज्याच्यामध्ये डायनिंग टेबल हवेमध्ये लावून तुम्हाला वरती नाश्ता करण्याचीही सुविधा होती. त्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढील स्पॉटला ते म्हणजे प्रसन्नेय अंजनेय हनुमान टेम्पल. ही एक मोठी हनुमानाची मूर्ती होती जी दगडात कोरली होती. तिचं दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो व परत एकदा मुरुडेश्वरला येऊन पोचलो. रात्री मुरुडेश्वर स्टेशनवरून आमची मध्यरात्रीची ट्रेन होती. त्या ट्रेनची वाट बघत आम्ही स्टेशनला थांबलो होतो. रात्रीच्या सुमारास ट्रेन आल्यावर आम्ही मुंबईसाठी रवाना झालो व ती ट्रेन पकडून आम्ही आमच्या प्रवासाचा शेवट केला. गोकर्ण, मुरुडेश्वर आणि होनावर ही एक मस्ट विजिट प्लेस आहे. प्रत्येकाने एकदा तरी ह्या प्लेसला जाऊन यावेच. व अशाच प्रकारे आम्ही आमच्या ट्रेनमध्ये बसलो आणि पहाटे जाऊन पोचलो ते म्हणजे मुंबईला. मुंबईला आल्यावरती आम्ही आलो होतो ते म्हणजे बऱ्याचशा अशा आठवणी घेऊन, ज्या नेहमी आमच्या लक्षात राहणार होत्या. थँक्यू फॉर वॉचिंग.